नमस्कार, संगीतास क्रोशा आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण ही लिंबाची फोड बनवणार आहे। हे पहा, ही लिंबाची फोड बनवली आहे आणि ही आहे स्लाइस। हा व्हिडिओ स्पेशल मी माझ्या एक सबस्क्रायबर आहेत अंजली मोडर यांच्यासाठी बनवला आहे, कारण यांचा मेसेज आलेला, यांनी रिक्वेस्ट केलेली की त्यांना लिंबाची फोड कशी बनवायची ते दाखवाल का, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते। चला तर आपण स्टार्ट करू। लिंबाची फोड बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन कलरमध्ये बनवणार आपण। येलो, लेमन येलो कलर घ्यायचा शक्यतो, आणि व्हाईट कलर, ज्या लिंबाच्या आतमधल्या ज्या शिरा असतात त्या आणि साईडचा भाग दाखवण्यासाठी 1.75 mm चा क्रोशे ऊल मी 4 प्लाय घेतलेली आहे। स्टिच मार्कर पाहिजे आपल्याला, आणि टेपेस्ट्री नीडल सुई। आपल्याला हे जे बनवतो आपण दोरे, हे साईडचे शिरा दाखवण्यासाठी, ते दोरे शिवण्यासाठी फक्त सुई लागणार आहे। चला तर आपण स्टार्ट करू। स्टार्ट करण्यासाठी सगळ्यात आधी मी व्हाईट कलर दोरा घेणार आहे, जेणेकरून हा जो मधला भाग आहे हा व्हाईट कलरने येतो, तो दाखवण्यासाठी मी सुरुवात व्हाईट कलरने करणार आहे। मॅजिक सर्कल म्हणजेच मॅजिक रिंग घालून घेतली आपण, आणि एक चेन घ्यायची। आपल्याला टोटल 6 सिंगल खांब घालून घ्यायचे। हे पहा, मॅजिक सर्कल मध्ये आपण टोटल 6 सिंगल खांब घालून घेणार आहे। 1 2 3 4 5 आणि 6। हा मॅजिक सर्कलचा खालचा दोरा आहे, तो खेचून घ्यायचा। टोटल 6 सिंगल खांब आपल्याला दिसत आहेत। या 6 सिंगल खांबवरती हा जो पहिला सिंगल खांब आहे, त्या सिंगल खांबमध्ये आपण सेकंड राऊंड स्टार्ट करणार आहे, आणि येलो कलरने स्टार्ट करणार आपण। हा 6वा खांब जो आहे सिंगल खांब व्हाईटवाला, हे 6 सिंगल खांब घेतलेत। 6वा सिंगल खांब जॉईन नाही करायचं आहे, आपण येलो घ्यायचं आहे वरती। 6व्या सिंगल खांबला व्हाईट कलर दोरा सोडून द्यायचा आहे। हे 6वा सिंगल खांब कंप्लीट केला नाही आहे, मी येलो कलर घालून घेतला आहे। पुन्हा एकदा दाखवते हवं तर। आपण हे टोटल सर्कलमध्ये 1 2 3 4 आणि 5 घातले। 6वा कंप्लीट न करता, म्हणजे 6वा सिंगल खांब जो आहे तो इनकम्प्लीट ठेवून येलो कलरचा दोरा आपण याच्यामध्ये ॲड करून घेतला, आणि व्हाईट दोरा खेचून घ्यायचा, म्हणजे 6वा सिंगल खांब सुद्धा व्हाईटवाला कंप्लीट झाला आपला। बघा, 1 2 3 4 5 आणि 6। आता ह्या येलो कलरने सेकंड राऊंड कंप्लीट करायचे। तर सेकंड राऊंड प्रत्येक खांबावरती 2 2 सिंगल खांब असा असेल, जो नॉर्मली सर्कलचा नियम आहे त्या पद्धतीने प्रत्येक खांबावरती 1 2 2 खांब। हे पहा, पहिल्या खांबावरती मी 2 सिंगल खांब घातले। सेकंड राऊंडसाठी प्रत्येक खांबामध्ये आपण प्रत्येकी 2 2 सिंगल खांब घालतोय, म्हणजे जे पहिले आपण व्हाईट कलरमध्ये 6 खांब घातले होते, आता सेकंड राऊंडमध्ये आपण येलो कलरमध्ये टोटल 12 सिंगल खांब घालणार। मी हे राऊंड कंप्लीट करून घेते। हे 12 खांब कंप्लीट झालेत सेकंड राऊंडला। आता थर्ड राऊंडला सुरुवात करायची। थर्ड राऊंडसाठी हा जो पहिला खांब आहे त्याच्यावरती मी 1 सिंगल खांब घालणार, आणि इथे आपण आता स्टिच मार्क घालून ठेवायचा आहे, जेणेकरून आता दुसरा कलर असल्यामुळे, सेम कलरचं तिसरं राऊंड असल्यामुळे पहिला खांब कुठला आहे हे आपल्याला कळणार नाही। पहिल्या खांबावरती आपण 1 खांब घातला आहे, दुसऱ्या खांबावरती 2 खांब घालायचे, त्याच्या पुढच्या खांबावरती 1 खांब, आणि त्याच्या पुढच्या खांबावरती 2 खांब। अशा पद्धतीने हे 1 2 1 2 असं करून जे 12 खांब आपण घातलेले आहे, त्या 12 खांबाचे 24 खांब आपण कंप्लीट करून घेणार। मी हा तिसरा राऊंड कंप्लीट करून घेते। हे पहा, 17 खांब घातलेत, आणि हा तिसरा राऊंडचा शेवटचा म्हणजे 18वा खांब आहे।
हा खांब कंप्लीट न करता आपल्याला आता व्हाईट कलर घ्यायचा आहे आणि हे राऊंड क्लोज करायचं, खेचून घेऊन येल्लोवाला खेचून घ्यायचं, म्हणजे आपलं हे राऊंड कंप्लीट झालं. आता चौथ्या राऊंडला स्टार्ट करायचं आहे आपल्याला. चौथा राऊंड पुन्हा व्हाईट कलरमध्येच असेल. हा जो पहिला खांब आहे तिसऱ्या राऊंडचा, त्या खांबावरती एक खांब घालायचा आपल्याला. हा आपला चौथ्या राऊंडचा पहिला खांब झाला. त्याच्या पुढच्या खांबावरती सुद्धा एक घालायचा आहे आणि तिसरा जो आहे खांब आहे तिथे दोन घालायचे आहेत. म्हणजे पहिल्या दोन खांबामध्ये प्रत्येकी एक एक खांब घातले आपण आणि तिसऱ्या खांबामध्ये दोन. हे अशाच पद्धतीने हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं. एक एक आणि दोन अशा पद्धतीने टोटल जे 18 सिंगल खांब आपले आहेत त्या 18 खांबावरती आपण टोटल 24 सिंगल खांब घालून घेणार. हे राऊंड मी कंप्लीट करून घेते. हे पहा 23 खांब घातलेत. आपला हा 24वा त्याच खांबामध्ये असणार, पण तो कंप्लीट करायचा नाही. तो कंप्लीट न करता येलो कलर खेचून घ्यायचा आणि व्हाईट कलर ओढून घ्यायचा, म्हणजे तो कंप्लीट होतो. हे पहा अशा पद्धतीने. आता शेवटचं राऊंड आपल्याला घालायचं आहे. त्यासाठी हा स्टिच मार्क काढला आणि पहिला जो खांब आहे त्याच्यामध्ये येल्लो कलर, व्हाईट कलरच्या पहिल्या खांबामध्ये येल्लो कलरचा पहिला खांब घातलाय. स्टिच मार्कर नाही लावला तरी चालून जाते, कारण आपल्याला आता कळतोय इथून फर्स्ट स्टिच वेगळ्या कलरचा आहे. पहिल्या खांबामध्ये तसंच दुसऱ्या खांबामध्ये पण एक सिंगल खांब, तसंच तिसऱ्या खांबामध्ये सुद्धा एक सिंगल खांब आणि चौथ्या खांबामध्ये दोन सिंगल खांब, एक आणि दोन. अशा पद्धतीने पहिल्या 3 खांबामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब आणि चौथ्या खांबामध्ये 2 सिंगल खांब, असं हे जे 18 खांब आहेत, 24 डबल खांब आहेत, सिंगल खांब आहेत, त्या 24च्या जागी आपण टोटल 30 सिंगल खांब करून घेणार आहे लास्ट खांबामध्ये. हे पहा असं हे राऊंड कंप्लीट करून घेते. हे पहा 5व्या राऊंडमध्ये पण आपण 30 सिंगल खांब घालून घेतलेत. आता हा जो पहिला सिंगल खांब घातलेला तिथे स्लिप स्टिच करून आपल्याला एक चेन घेऊन दोरा कट करून घ्यायचा आहे. पण दोरा कट करून घेताना थोडासा लांब ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला ते आता असं फोड बनवताना शिवायचं आहे. त्यासाठी तो शिवता येईल. मी थोडासा लांब ठेवलेला आहे दोरा हा पहा. आणि व्हाईट कलरचा दोरा पण कट करायचा आहे. आणि कट करताना हा पण थोडासा लांब ठेवायचा आहे, कारण आपल्याला ह्या ज्या शिरा आहेत इकडच्या, या ज्या शिरा आहेत त्या इथे शिवायच्या आहेत त्या पेस्टल निडलने. आता ही स्लाइस दाखवायची होती मला, म्हणून मी इथे एक राऊंड एक्स्ट्रा केलं आहे. आणि इथे ही मला फोड बनवायची आहे आणि फोड ही लिंबाची छोटी असते, म्हणून मी हे थोडासा छोटा आकार ठेवला आहे. इथे हे जे 2च येलो कलर सर्कल घेतलं आहे ते इथे 3 घेतले. चौथा राऊंड व्हाईट कलरचा केला आहे आणि 5वा राऊंड येलो कलरचा केला आहे. आता मी जो हा व्हाईट कलरचा दोरा आहे जो एक्स्ट्रा सोडलेला आहे आपण, तो व्हाईट कलरचा दोरा सुईमध्ये घालून घेणार. आणि बरोबर सेंटरला सुई घालून दोरा खेचून घेणार. आता इथे आपल्याला 10 किंवा 12 द्यायचे आहेत. जसं की हे व्हाईट कलरचे जे आहेत ते 24 आहेत, तर 24ला इथे 12 देताना 2-2च्या गॅपमध्ये असं ठेवायचं. किंवा जर तुम्हाला कमी द्यायचं असेल तर 4चे गॅप किंवा 3चे गॅप. तर मी आता हे इथे एक दोरा घातला आहे, 3 टाके सोडले. चौथ्या टाक्यामध्ये पुन्हा इथे दोरा घेतला आहे असं. पुन्हा सेंटरला घेतला, पुन्हा 3 टाके सोडले, 1 2 3. चौथ्या टाक्यामध्ये पुन्हा दोरा घातला.
असं हे पूर्ण सगळ्या दोरामध्ये 1 2 3 सोडले, 14 टाक्यामध्ये दोरा घातला. सगळ्या टाक्यामध्ये आपण असं हे घालून सर्कल कंप्लीट करून गेला. 1 2 3 शेवटचा इथे हे हे असं मी हे दोरा घालून घेतलाय. इथे एक्स्ट्रावाला दोऱ्याची नॉट घालून घ्यायची आणि बाकीचा जो दोरा आहे हा इथे हाईड करून टाकायचा. हा दोरा कट नाही केला तरी चालू शकतो, कारण आता आपल्याला असं जेव्हा फोल्ड करणार तेव्हा इथे फुगेरमध्ये आपण फोम किंवा असा एक्स्ट्रा ऊल उरलेला दोरा आहे तो घालणार आहे. त्यासाठी आता मी येलो कलरचा जो दोरा एक्स्ट्रा सोडलेला आहे त्याच्यामध्ये सुई घालून घेते. हे पहा, आणि इथे अगदी बरोबर मधोमध जिथे आपला दोरा आहे तिथे हा मधला टाका सोडून हा बघा फ्रंट लूप आणि बॅक लूप हे अशा पद्धतीने बरोबर स्टिच टू स्टिच मार्क करून घ्यायचं. आणि इकडचा जो आहे तो बॅक लूप आणि इकडचा फ्रंट लूप, म्हणजे दोन्ही साईडने फक्त एकच टोक ठेवायचं आहे आणि असा शिवून घ्यायचा आहे. हे पास आहे. एक्स्ट्रा फुगीर दिसण्यासाठी आपल्याला ऊल किंवा फोम आतमध्ये फिलअप करायचं आहे. त्यासाठी आधी मी पहिलं थोडंसं स्टिच करून घेते. फक्त फ्रंट लूप आणि बॅक लूपचा हा जो दोरा आहे हा फक्त तिथे दोन्ही साईडने फक्त त्याच्यामध्ये टाकायचं आहे, पूर्ण टाक्यामध्ये टाकायचं नाही. आता हे अर्ध शिवून झाल्यावर इथे मी थोडंसं माझ्याकडे आता एक्स्ट्रा उरलेली ऊल आहे ती ऊल फिलअप करणार, जेणेकरून हा असा फुगीर भाग दिसेल. हे पहा, आतल्या साईडने असं फुगीर दिसेल. हे पहा, हे असं हे कंप्लीट करून घेते मी. हे असं कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि आतमध्ये ऊल टाकल्यामुळे असं फुगीर दिसतंय पहा. आणि हा जो दोरा आहे एक्स्ट्रावाला हा थोडासा आतमध्ये हाईड करून टाकायचा. पहा, हे असं हाईड करून टाकायचं आणि एक्स्ट्रावाला जो दोरा असेल तो कट करायचा आहे आपल्याला. आणि रेडी झालेली आपली लिंबूची फोड. हे पहा, अशी फुगीर बनवलेली आणि रेडी झालेली आहे आपली लिंबूची फोड. हे पहा किती छान आणि सुंदर दिसते, अगदी ॲक्च्युअल लिंबासारखी, जे तुम्ही नैवेद्याच्या ताटामध्ये डेकोरेशनसाठी वापरू शकता. आणि हे आहे लिंबूची स्लाईस. जे सलाडची डिश दाखवायची असेल तर त्याच्यामध्ये हे लिंबूची स्लाईससुद्धा आपण दाखवू शकतो. हे फक्त एक साईज मोठी केलेली आहे कारण हे स्लाईस दाखवायची होती मला म्हणून. आणि एक सर्कल फक्त एक्स्ट्रा केलेले आहे आणि इथे एक सर्कल कमी, कारण आपल्याला इथे फोड दाखवायचे होते म्हणून. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.